इतकं फ्रेश वाटतं ना हेअर वॉश केल्यावर मला ऑनेस्टली. असं वाटतं रोज हेअर वॉश करावं, पण नाही करू शकत. गुड मॉर्निंग. आज ते मॅरेथॉन असल्यामुळे आणि रस्ते बंद होते, मग ऑफिसला सुट्टी होती मला. मग मी फटाफट रेडी झाले. हेअर वॉश करायचा होता आज. मग मला हेअर वॉश असला की आंघोळीला खूप वेळ लागतो. मग मी अर्धा तास आज निवांत आंघोळ करत होते, सुट्टी होती म्हणून. मस्त शॉवर खाली गिझर लावून. असं वाटत होतं की पाण्यातनं बाहेर येऊच नाही. एवढ्या थंडीतही मला कसं काय असे क्रेविंग्ज होऊ शकतात. एनिवेज, त्याच्यानंतर मी देवपूजा केली. खरं तर आज मला उशीरच झाला, पण ठीक आहे, चालायचंच. मला अशी छापाची रांगोळी काढून असं सजावट करायला फार आवडते देवासमोर. सो मग मी तसं करते. त्याच्यानंतर मग जरासं क्लिनिंग केलं घरामध्ये, कारण मला सुट्टी असली ना की असं वाटतं किती क्लीन करू आणि किती नको. मग पूर्ण क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर लसूण सोलला, कारण मी आठवड्याभराचं लसूण सोलून ठेवते. मग भेंडीची भाजी केलेली मी आज लंचसाठी आणि भाकरी केलेली त्याच्यासोबत. सो पप्पा आणि मीच होतो, सो मग त्यांना एक भाकरी आणि मला एक भाकरी असं मी बनवलं. आणि त्याच्यानंतर मी फटाफट लंच केला. एक फ्रूट खाल्लं. खरं तर मी ताक घ्यायला हवं रोज असं मी सांगते स्वतःला, पण काही होत नाही. मी फक्त सांगते स्वतःला, फॉलो काही होत नाही माझ्याकडून. चालायचंच. त्याच्यानंतर मग थप्पड मूव्ही बघितला आणि मग संध्याकाळी मी बाहेर चाललेले टेलरकडे ॲक्च्युली. आणि मग खरं तर माझ्या फ्रेंडकडे जायचं होतं मला, पण ते रस्ते बंद होते आणि सगळं म्हटलं जाऊ दे, इकडेच टाकते मी. मग मी ब्लाऊज वगैरे शिवायला टाकले आणि येता येता भाजी घेऊन आले मेथीची. आणि खूप सुंदर होती ती भाजी. कोबीची भाजी आणली. म्हणजे मी असं एक दिवसाची भाजी, 1-2 दिवसाची अशी ताजी आणते भाजी. असं मी वीकच्या भाज्या पूर्ण आणून ठेवत नाही. मग बिग बॉस बघता बघता डिनर केला. लेट झाला डिनर करायला. आणि मग नंतर आहे ना ही भाजी निवडून ठेवली मी. उद्याच्या टिफिनची तयारी केली. भाजी खूप ओली ओली होती यार, त्याला खूप माती होती आणि अशी चिकट चिकट. फार हात घाण झालेले माझे. त्याच्यानंतर मी बडीशॉप खाल्ली. कधी नव्हे तर माझ्या लक्षात राहतं बडीशॉप खायचं. मग बडीशॉप खाल्ली. जराशी तयारी केली उद्याची, कपडे वगैरे काढून ठेवले. आणि मला हे म्हणजे आठवत नव्हतं की काय आहे हे. तर ते नंतर आठवलं मला की अरे हां, ती ओटी होती आणि ती तिथेच होती बॅगमध्ये. नंतर सापडली ती. चालायचंच. गुड नाईट.